शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेध चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आपल्या शेतीमध्ये काम करत असताना मग त्याच्यामध्ये बागायत असू किंवा कोरडवाहू असो किंवा मग भाजीपाल्याचे जे काही पीक आहे ते असू, त्यांच्यामध्ये काम करत असताना आपण आपल्या पिकामध्ये विविध प्रकारचे जे काही वॉटर सोल्युबल खत आहे, जे काही विद्राव्य खत आहे, यांचा वापर हा आपल्या पिकामध्ये करत असतो. पण मित्रांनो, योग्य वेळेवर योग्य खतांचा जर वापर आपण त्या ठिकाणी केला नाही तर आपल्याला त्याचा फायदा काहीच होत नाही, पण आपल्या पिकामध्ये आपला खर्च त्या ठिकाणी वाढून बसतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही वॉटर सोल्युबलचे जे काही ग्रेड आहे त्यांचा वापर कोणता ग्रेड कोणत्या वेळी वापरायचा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, हे जे काही वॉटर सोल्युबल जे काही खते आहे हे कंपनीने अशा प्रकारे बनवले असतात, ते आपल्या पिकाला आपण ड्रिचिंग केली किंवा ड्रीप न दिल्यानंतर त्वरित आपल्या पिकाला लागू होतात. त्याच्यामुळं आपल्याला त्याचे रिझल्ट सुद्धा त्या ठिकाणी जबरदस्त मिळतात. तर मित्रांनो, त्यातलं जे काही पहिलं खत आहे ते म्हणजे 19-19-19. तर मित्रांनो, हा जो काही ग्रेड आहे हा आपण स्टार्टर ग्रेड म्हणून सुद्धा हा वापरतो. तर मित्रांनो, हा जे काही ग्रेड आहे हा आपण लागवडीनंतर 1-2 ते 3 दिवसानंतर जर आपण याला ड्रीप न दिला किंवा जर ड्रिचिंग जर केली तर आपल्या पिकामध्ये जबरदस्त जी काही ग्रीनरी यायला सुरुवात होते व आपल्या पिकाची जी काही वाढ आहे ती सुद्धा त्या ठिकाणी जबरदस्त होते. याच्यामध्ये समप्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असल्यामुळे आपल्या पिकामध्ये जी काही रोगप्रतिकार शक्ती सुद्धा या ग्रेडमुळे त्या ठिकाणी वाढत असते. तर मित्रांनो, जो काही दुसरा ग्रेड आहे तो म्हणजे 12-61-0. यामध्ये 12% नायट्रोजन आहे, 61% फॉस्फरस आहे आणि 0% त्या ठिकाणी पोटॅशियम आहे. तर मित्रांनो, हा जो काही ग्रेड आहे हा आपण लागवडीपासून फ्लावरिंग पर्यंत त्या ठिकाणी देऊ शकतो. तर मित्रांनो, हा ग्रेड आपण जेव्हा आपण आपल्या पिकामध्ये देतो तर आपल्या पिकामध्ये जी काही मुळांची जी काही वाढ आहे ती तर जबरदस्त तर होतेच, पण आपल्या पिकामध्ये जी काही फ्लावरिंग आहे ती सुद्धा जबरदस्त यायला मदत होते. मित्रांनो, हा आपण लागवडीनंतर 8 ते 9 दिवसानंतर आपण याला आपल्या पिकाला द्यायला सुरुवात ही केली पाहिजे. मित्रांनो, त्याच्यानंतरचा जो काही ग्रेड आहे तो म्हणजे 13-0-52-34. तर मित्रांनो, हा जो काही ग्रेड आहे याच्यामध्ये जे काही 0% नायट्रोजन आहे, 52% जे काही फॉस्फरस आहे आणि 34% पोटॅशियम आहे. तर मित्रांनो, हा जो काही ग्रेड आहे हा आपल्या पिकामध्ये सेटिंग झाल्यानंतर आपण आपल्या पिकामध्ये वापरू शकतो, जेणेकरून आपल्या पिकाची जी काही साईज आहे, क्वालिटी आहे ही वाढायला सुरुवात होते. व मित्रांनो, आपल्या पिकामध्ये जी काही रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम हा 0-52-34 हा ग्रेड करतो. तर मित्रांनो, त्याच्यानंतरचा जो काही ग्रेड आहे तो म्हणजे 13-0-45. मित्रांनो, हा ग्रेड जर आपण आपल्या पिकामध्ये योग्य वेळी जर वापरला तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये जेव्हा कळी यायला सुरुवात होते तर त्या कळीचा स्ट्रोक चांगल्या निघण्यासाठी त्या ठिकाणी मदत होतो व आपल्या पिकामध्ये सेटिंग सर्वात जास्त जलद त्या ठिकाणी यायला ही मदत होते. तर मित्रांनो, त्याच्यानंतरचा जो काही ग्रेड आहे तो म्हणजे 0-0-50. तर मित्रांनो, 0-0-50 हा जो काही खताचा जो काही ग्रेड आहे हा आपल्या पिकामध्ये फळांची गोडी वाढवणं, फळांचा रंग वाढवणं व जी काही आपल्या मालाची टिकवण क्षमता वाढवणं यासाठी आपण आपल्या पिकामध्ये वापरू शकतो. हा वापरण्याची वेळ मित्रांनो, आपण आपल्या पिकामध्ये कमीत कमी हार्वेस्टिंगच्या पहिले 1 महिना अगोदर याचा वापर आपल्या पिकामध्ये करू शकतो, जेणेकरून आपल्या पिकाची जबरदस्त त्या ठिकाणी हार्वेस्टिंग मध्ये माल हा निघणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतरचा आणि सर्वात महत्वाचा बागायतदारासाठी सर्वात महत्वाचा ग्रेड म्हणजे 6-45-6. तर मित्रांनो, हा जो काही ग्रेड आहे हा आपण आपल्या पिकाला कमीत कमी 1 महिन्यानंतर दिला तर आपल्या पिकामध्ये त्याचे जबरदस्त त्या ठिकाणी फायदे हे आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, जर आपण 1 महिन्यानंतर जर आपल्या पिकाला जर कळ्या निघत नसल्या, जर आपण याचा वापर एकरी जर 4 किलो त्या ठिकाणी जर केला तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये जबरदस्त कळी निघायला त्या ठिकाणी मदत ही होणारच आहे, पण आपल्या पिकाची सेटिंग सुद्धा त्या ठिकाणी जास्त होणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतरचा जो काही ग्रेड आहे 13-40-13. तर मित्रांनो, याच्यामध्ये जो काही फॉस्फरस आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे. तर मित्रांनो, फॉस्फरस जास्त प्रमाणात असल्यामुळे याचा वापर आपण आपल्या पिकामध्ये फ्लावरिंग सुरू होण्याच्या अगोदर जर केला तर त्या ठिकाणी आपल्या पिकामधली जी काही फ्लावरिंग आहे ती तर जबरदस्त येणारच आहे, पण आपल्या पिकाची जी काही
सेटिंग सुद्धा त्या ठिकाणी जबरदस्त ही होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही 5-6 प्रकारचे जे काही विद्राव्य खतांचे जे काही ग्रेड बघितले, त्यांचा वापर कधी करायचा, योग्य त्यांचा वापरीचा वेळ कोणता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.